नमस्कार, माझे नाव अर्जुन अबुलकर. नमस्कार, माझे नाव चिराग. नमस्कार, माझे नाव आमच्या शाळेचे नाव गडिंग्लज हायस्कूल गडिंग्लज. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे लाईन नीड ऑफ रिसर्च, एन्व्हायरमेंटल बेनिफिट्स, डिक्रीज पोल्युशन. आता फ्लाइंग वापरल्यामुळे आपले पोल्युशन कमी होणार, तसेच ट्रॅफिक कमी होणार, ट्रॅफिक प्रॉब्लेमही सुटणार आपला. तसेच जर पेट्रोलियमचं प्रोडक्ट्स आहेत, पेट्रोलियम प्रोडक्ट्स कसे पेट्रोल डिझेल यांची बचत होणार. नेमका फ्लाइंग पहिल्यांदा येताच ती इलेक्ट्रिक असणार, त्यामुळे यांची बचत होणार. आता ही सध्यामध्ये फ्लाइंग कार आहे ती प्रदेशात अशा प्रकारची फ्लाइंग कार सध्या बनलेली आहे. तर याला टोटल 8 पंखे आहेत. ह्यामध्ये 2 जण बसू शकतात, पण हे पंखे खूप जास्त पॉवरफुल आहेत. डिझाईन ऑफ फ्लाइंग कार, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू. आता समोरून ही फ्लाइंग कार असं दिसणार, तर वरून ही अशी दिसणार. त्यामध्ये 8 पंखे, तिथे 2 दरवाजे, वेगवेगळे दोन व्यक्तींना इथं बसायला येते. तर मागं 2 पंखे, जेणेकरून ते फ्लाइंग कार पुढं जाऊ शकेल, नाहीतर मागे येऊ शकेल. बेनिफिट्स ऑफ फ्लाइंग कार, ट्रॅफिक कंजेशन. आता ट्रॅफिकमध्ये आपण बघू शकताय सर्व ऑफिस नाहीतर आपल्या कामासाठी निघाले आणि ह्यांना वेळ सेव्ह मिळाला, वेळ जास्त इथे जातो. तर आपण फ्लाइंग कार यूज केल्याने आपलं सेव्ह ऑफ टाईम होणार. तर दुसरी गोष्ट, आता इथं ॲम्ब्युलन्स तुम्हाला दिसत आहे, तर या ॲम्ब्युलन्स जात असेल त्याच्यामध्ये समजा सिरियस पेशंट असेल आणि अशा प्रकारे जर ट्रॅफिक जॅम झाली, तर त्या पेशंटला जर वेळ उपचार नाही मिळाला तर त्याचा ॲम्ब्युलन्समध्ये मृत्यू होऊ शकतो. या जागी आपण फ्लाइंग कार वापरला तर ते पेशंटला लवकरात लवकर हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकते. कन्व्हिनियन्स, टुरिझम, डिलिव्हरी अँड मेडिकल इमर्जन्सी. आता आपण उदाहरण घेऊया गोवा. तर आता क्रिसमस जवळ आलेला आहे, तर टुरिझम म्हणजे असल्या प्रकारचे जर गोव्यामध्ये फ्लाइंग कार असतील तर त्यामुळे टुरिझमही वाढणार. तसेच डिलिव्हरी जर समजा आपण झोमॅटो पिझ्झा वगैरे डिलिव्हरी करतो तर ते गाडीवर नेतो, तर डिलिव्हरी बॉयला यायला जरा वेळ झाला तर मग तो पिझ्झा थंड होतो, नाहीतर त्या पिझ्झाचं जी अवस्था ती खराब होती. तर त्या जागी आपण फ्लाइंग कार यूज केला तर ते अतिशय सहजपणे आणि जास्त कमी वेळात ते डिलिव्हरी करू शकेल. Challenges of flying car: safety and reliability, noise pollution, air traffic, regulation and policy. आता सेफ्टी अँड लिबर्टी. आता समजा आपण मागाशी फ्लाइंग कार बघितली, चित्र दाखवले परदेशात आहे, त्याच्यात सेफ्टीची लिबर्टी नाही आहे. कारण का जर वर असताना त्यात बसणाऱ्या लोकांना भीती असते की कधी आपला अपघात होईल आणि कधी खाली कोसळेल. मग ते मुद्दा आहे ज्याचा आम्ही काम करणार आहोत, रिसर्च करून अजूनही डेव्हलप करणार आहोत. तसंच नॉईज पोल्युशन. आता आपण मी मागायला सांगितलं तुम्हाला, त्याला 8 पंखे आहेत आणि ते सगळे फुल पॉवरचे. त्याच्यामुळे जो आवाज निर्माण होतो तो आपण जर समजा विमानातून ढगातनं विमान निघालेला असेल तर आपल्याला खालीपर्यंत केवढा आवाज होतो. तसंच हे फ्लाइंग कार जर वरून निघालेला असेल तर खालच्या लोकांना नॉईज पोल्युशन मोठ्या प्रमाणात होणार. यावर आम्ही सोल्युशन काढणार. तर यावरून आम्ही अजून प्रोजेक्ट डेव्हलप करून फ्लाइंग कारचा जो आता सध्या आहे, अस्तित्वात आहे, म्हणजे परदेशात आहे, आता भारतात पण यायला चालू आहे, पण या सर्वांचं नॉईज पोल्युशन होतं नक्की. यावर आम्ही उपाय काढून नॉईज पोल्युशन कसं कमी
त्यासाठी आपल्याला एअर ट्रॅफिक मॅनेजमेंट करायला लागणार. मग त्यासाठी आपण वयोगटा काही ठराविक वयोगटानंतर ती फ्लाईंग कारचा लायसन भेटणार, नाहीतर त्याला लायसन असणार, त्याची ट्रेनिंग घ्यावी लागणार. असं आपल्याला इथे नियम करायला लागले, रूल्स अँड पॉलिसी. यामध्ये देखील आपल्याला तेच करावं लागणार आहे. करण्यास कसं जर एखादा फ्लाईंग कार चालवायला येत असेल आणि तो घेऊन जर जात असेल तर ते बंदीकारक असतो. म्हणून आपण रूल अँड पॉलिसी अशा प्रकारचं केलं पाहिजे. तर आता हे सर्व जे मुद्दे आहेत तर हे आम्ही सॉल्व करणार आहोत. आणि आता जी फ्लाईंग कार आलेली आहे ऑलरेडी मार्केटमध्ये आहे. भारतात आता बँगलोरमध्ये पण मोठ्या प्रमाणात फ्लाईंग कारचं उत्पादन करायला लागले. तर त्यांचा जे आवाज होतो, नंतर ट्रॅफिक मॅनेजमेंट होतं, त्यावर आम्ही उपाय करणार आहे. आणि आम्ही अशा प्रकारे ही फ्लाईंग कार बनवणार की जरा त्याच्यापासून डेव्हलप. आता पूर्वी जर जनरेटर आपण वापरत होतो तर ते असं खटका मारला की असं मोठा आवाज होतो. तर आता जे नवीन